वंदन करते हैं, नमस्कार करते हैं और हमारी तरफ देखते हैं तो खाली कह देते कि हाँ बहुत अच्छा चित्र है और चले जाते हैं। ना नमस्कार करते, ना वंदना करते और ना ही आरती पूजा का सवाल पैदा होता। ऐसा भेद क्यों करते हैं? क्योंकि हमारे इस कैलेंडर पे भी आपका ही चित्र है और पत्थर की मूर्ति में भी आपका ही चित्र है, फिर ऐसा भेद क्यों किया जाता है? मूर्ति को हंसी आ गई और मूर्ति ने कहा, अरे भले मानस, तू ध्यान में ले, हमारा जो निर्माण हुआ है ना बड़ी मुश्किल से हुआ है। हमारा जन्म एक पत्थर से हुआ, पाषाण पड़ा था पहाड़ों के अंदर और वहां पर कलाकार आए, मूर्तिकार आए और ऐसे हथौड़ा छैनी सब कुछ लेके आए और हमारे ऊपर क्या किया? घाव किया, तोड़ा, पत्थरों को तोड़ तोड़ करके निकाला, बहुत घाव सहन किए। हथौड़े बहुत खाए हमने, इतने ज्यादा हथौड़े खाए कि जितना अनावश्यक पत्थर था वो सारा का सारा उन्होंने क्या कर दिया? निकाल दिया। इतने घाव हमने खाए, फिर हमको घसा गया, फिर हमको मूर्ति जैसा रंग और रूप दिया गया, फिर कहीं जाकर यहाँ पर हमारा स्थानापन्न हुआ है भाई और बहनों। और चित्र ने कहा कि ये बात तो बराबर है, हम भी देखते हैं कि तुम्हारा निर्माण बड़ी कठिनाई से हुआ है, क्योंकि कहा गया है टाकीचे घाव सोसल्याशिवाय येत नाही ना। आपल्याला कसं येणार हो? तेवढं माहिती आहे महाराज, तेवढी म्हण आम्हाला लक्षात आहे हो की टाकीचे घाव हे सोसावेच लागतात। हे साधं संसार चालवायचा आहे तुम्हाला तरी किती घाव पडतात हो? शरीराचे जाऊ द्या, मनावर किती पडतात, हृदयावर किती ठोके पडतात। प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असं नाही, मना विपरीतच घडतं। अगदी जवळचे प्रियजन असले ना तरी ते कसे वागतात? स्वतःच्या पोटचा मुलगा असो की सून असो की नातू असो, तो सुद्धा कसा वागतो? मनासारखा वागतो का? म्हणजे तो मनासारखा नाही वागला म्हणजे जिथे घाव बसला ना, काय बसला? हृदयावर काय झाले? टाकीचे घाव हे सोसावे लागतात, संसाराला सोसावे लागतात, गृहस्थाला सोसावे लागतात, साधू संतांना परिशह रूपाने स्वीकार करावे लागतात। मग मूर्तीची काय गोष्ट? तर मूर्ती म्हणत होती की मी बरेच काही घाव सोसले रे, तेव्हा कुठे मला नमस्कार करण्याची इच्छा लोकांची होते। आणि तुझा निर्माण त्या कॅलेंडरवर तू अवतरित झालेला आहे, त्याच्यावर फक्त काय दिलंय? फोटो दिलाय रामाचा, कृष्णाचा, दत्तांचा, फक्त काय दिलेला आहे? फोटो दिलाय। तुला कुठे टाकीचे घाव सोसावे लागले? काय म्हणते मूर्ती? तुला टाकीचे घाव सोसावे लागले नाही, फक्त इकडून फोटो घेतला आणि तिकडे चिटकवला। त्यामुळे तुझी या इहलोकात वंदना करण्याची भावना लोकांची नाही। फक्त एवढाच फरक आहे, मनुष्य हा काय माझ्यासाठी तुझ्यासाठी भेदभाव करीत नाही। तेव्हा मात्र त्या चित्राला, त्या कॅलेंडरला समाधान करावं लागलं की खरी गोष्ट आहे, प्रत्येक व्यक्तीला जीवनात सफल होण्यासाठी आणि खरोखर खास रूपाने परमात्म प्राप्तीसाठी काय सहन करावे लागले? काय सहन करायला पाहिजे? टाकीचे घाव। हे घाव आपण सोसलेच पाहिजे आणि हे सोसता सोसता हसून पुढे जायचंय। घाव तर सोसायचे, सोसून पुन्हा रडत बसायचं, हसता हसता भगवंताचं स्मरण करायचंय, नाम घ्यायचंय, नामस्मरण करायचंय आपल्याला। आणि म्हणून नामस्मरण करण्याची संधी आपल्याला मानतुंगाचार्याने दिलेली आहे। ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही संसारात राहता, अनेक कष्ट सहन करतात, अनेक ओझी तुम्ही वाहता, परंतु ते करता करता सुद्धा माझ्याकडे बघा, मी पण बघा कसा बसलोय। कुठे बसलेत मानतुंगाचार्य? कुठे बसलेत? आपल्यासारख्या अशा बंगल्यामध्ये बसलेत का? लाईट आहे का? दरवाजे उघडे आहेत का? नाही, सगळं काही प्रतिकूल आहे। परंतु त्या प्रतिकूल वातावरणात सुद्धा ते कसे राहतायत? त्याची त्यांना परवाच नाही। तुम्ही कुलप लावा, नाही तर 10 लावा, नाही तर 100 कुलप लावा, कितीही दरवाजे बंद करा, मला काहीही फरक पडत नाही। मी माझ्या परमात्म भक्तीत तल्लीन आहे, माझा स्वभाव मी बदललेला आहे आणि माझी भक्ती ही निरंतर चालू आहे। कधी करतो कधी नाही अशी गोष्ट माझ्याकडे नाही, असं मानतुंगाचार्य म्हणत आहेत। आणि असं करता करता जेव्हा ते डोळे बंद करून भगवंताची स्तुती करतात, स्तुती करता करता काल त्यांची दृष्टी त्यांच्या देहावर गेली होती।
की त्यांची काया किती सुंदर आहे, किती मनोरम, किती रूप सुंदरते आहेत, किती स्वरूप सुंदरते आहेत, असं म्हणत म्हणत जेव्हा ते लक्ष देतात कायाकडे, तेव्हा पुन्हा त्यांचा जो लक्ष जातो आहे ते लक्ष त्यांचं गुणांवर जात आहे. लक्ष द्या आणि लक्ष देऊन ऐका. काय करतायत मानतुंगाचार्य? आता देहावरची दृष्टी त्यांची दूर झाली आहे, कमी झाली आहे. आता त्यामध्ये वसणाऱ्या गुणांकडे त्यांची दृष्टी जात आहे. हे आजच्या महत्वपूर्ण श्लोकात 14व्या श्लोकात त्यांनी नमूद केलेलं आहे. तेव्हा आपण ऐकूया. पहिले आपण घेऊया 14वा श्लोक. संपूर्ण मंडल शशांक कला कलाप शुभ्रा गुणास्त्रिभुवनं तवलङ्घयन्ति ये संश्रितास्त्रि नाथमेकं कस्तान्निवारयति सञ्चरतो यथेष्टं कस्तान्निवारयति संचरतो. खूप सुंदर सांगितलंय, लक्ष देऊन ऐका. आज त्यांनी पुन्हा चंद्रमाची उपमाच घेतली आहे, पण विसरले मी. हाँ साहब, हिंदी में बोलना है, भूल गए थे ये सब लोग बैठे यहाँ पे, तो मराठी याद आ गया. लुगडं पाहून 9वारी लुगडं पाहिलं की मराठी आठवते हो. वो विदेश के लोग फिर वहाँ से समाचार भेजते हैं कि हमको मराठी समझती नहीं, हिंदी में ही बोलने का ध्यान रखो. तो ईमेल आते हैं, वो समाचार भेजते हैं कि शांति भाव को हमारा गॉड ब्लेस यू कहना और हमारा साहब को हमारी वंदना कहना. ऐसे विदेशी लोग वहाँ से समाचार भेजते हैं, कहते हैं दिन भर वो ऑन ही रखते हैं हमारा इंटरनेट. तो हम देख रहे थे आज भी उन्होंने चंद्रमा की उपमा ही ली है. कल भी उन्होंने मुख के लिए वक्त्रम कते सुर नरोरग नेत्रहारी लिया था, और आज जो चंद्रमा लिया है उसके लिए उन्होंने कहा कि संपूर्ण मंडल, पौर्णिमेचा चंद्रमा, पूनम का चांद उन्होंने आज आंखों के सामने लिया है. संपूर्ण मंडल शशांक कला कलाप. जिस शशांक के मतलब क्या? चंद्रमा. एक शब्द आया था, विधु शब्द आया था, आज आया है शशांक. वो चंद्रमा जो है वो द्वितीया से, तृतीया से, चतुर्थी से आगे आगे क्या होता है? कला कलाप. वो अपनी कला से आगे एक एक कला उसकी क्या होती है? बढ़ती जाती है. और एकदम पौर्णिमा जब आ जाती है तो वो चंद्रमा क्या हो जाता है? अधूरा नहीं रहता. वो क्या होता है? पूर्ण, संपूर्ण मंडल. उसका मंडल जो है, मंडल यानी कई डिस्टर्ब करे बीच में नहीं आवड़े मने. संपूर्ण मंडल जो है वो गोलाकार में हो जाता है. और वो गोलाकार मंडल जो है वो कैसा है? शुभ्रा गुणास्त्रिभुवनम तवलंघयंती. हे मेरे आदिनाथ भगवान, उस चंद्रमा जैसे स्वरूप ने अपने अंदर इतना ज्यादा प्रकाश भरा है कि वो संपूर्ण पृथ्वी पर प्रकाश फैलाता है. पौर्णिमा जब उग जाती है तो उसका प्रकाश कहाँ जाता और कहाँ नहीं जाता? बता सकेंगे? कहाँ जाता है और कहाँ नहीं? अरे वो तो महलों में जाता है, व्हाइट हाउस में भी जाता है, संसद भवन में भी जाता है, और छोटी से छोटी झोपड़ी क्यों ना हो वहां पर भी क्या होता है? उसका प्रकाश यथेष्ट जाता है. जहां उसकी इच्छा है वहां पर चंद्रमा की किरणें क्या होती है? पहुंच जाती है. शर्त है कि हमारा दरवाजा खुला रहे तो उसके अंदर ज्यादा प्रकाश आ जाए. परंतु प्रकाश में फर्क पड़ता नहीं. प्रकाश तो कहीं पर भी जाता है और प्रवेश करता है. उसी प्रकार उदाहरण देते हुए समझाया है, ये संश्रितास्त्र जगदीश्वर नाथमेकम गुणाहा. दूसरी लाइन में क्या शब्द आया? शुभ्रा गुणा. आपके गुण जो है प्रभु, अनंत गुण आपके अंदर भरे हुए हैं. और वे अनंत गुण कैसे हैं? शुभ्र गुण है. कैसे हैं? दोष रहित जो आपके अंदर भरे हुए अनंत गुण हैं, वे आप चंद्रमा जैसे हैं. और वे गुण जो है वो किरणों जैसी है. चंद्रमा की कुमुदिनी,
उनका प्रकाश जो है वो अनंत गुणों जैसा है। जिस प्रकार चंद्रमा में रहा हुआ प्रकाश कहीं पर भी जा सकता है,